आज मी बनवणार आहे जाळीदार ज्वारीचे धिरडे। ज्वारी ही पचण्यास हलकी असते आणि ज्यांना ॲसिडिटी होती, ऑइल कमी खायचं असतं त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय म्हणून ज्वारीचे धिरडे एकदम जाळीदार आणि कुरकुरीत असे आहेत। याला तुम्ही आमरस सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। एकदम चांगली आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तेल घेतलेलं आहे। हे मी कांदा असा कट करून घेतलेला आहे अर्धवट। हे कांद्याचं लॉजिक मला काही माहीत नाही आहे, तुम्हाला जर माहीत असेल कमेंट करून नक्की सांगा। ज्वारीचं पीठ 1 वाटी घ्यायचं आहे आणि ओवा जिरे असं हातावर क्रश करून टाकायचं आहे। हे बघा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी घालताना ना थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, एकदमच जास्त नाही घालायचं। असं मिक्स करत करत पाणी घालायचं आहे। खूप पातळही नाही, म्हणजे असं डोश्याचं पीठ जसं असतं ना त्यापेक्षा थोडं पातळ ठेवायचं आहे। आणि हे कांदा मी कट करून घेतलेला आहे, याला स्टिक लावून घ्यायची अशी। हे आपल्याला तेल लावण्यासाठी वापरायचं आहे। इथे मी नॉनस्टिक डोशाचा तवा घेतलेला आहे, त्याला आपण असं कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं तर चमच्याने त्यावर ओतून घ्यायचं आहे किंवा पसरून घ्यायचं आहे। एकदम छान असे धिरडे होतात, तुम्ही नक्की ट्राय करा। इझी रेसिपी आहे, अवघड नाही आहे। बघू शकता कसे छान असे उलटले आहे, चिटकत वगैरे काही नाही आहे। झटपट रेसिपी, याला तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा रात्रीचा हलका म्हणून धिरडे खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करा। आणि हे असे चिटकत वगैरे काही नाही, इझी उलटतात। आपले रेडी आहे, एकदम जाळीदार असे झालेले आहेत धिरडे। याला तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा आमरस सोबत खाऊ शकता। आमरस सोबत पण खूप छान लागतं। आणि आमरस सोबत जर नसेल खायचं तर यात तुम्ही कांदा, टोमॅटो, तिखट